नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागाची सुरुवात होते ऊर्जा आणि शौर्य यांच्या हलक्या फुलक्या पण महत्त्वाच्या संभाषणाने. कोर्टात साक्ष देण्याबाबत शौर्य आत्मविश्वास दाखवत असतो, पण ऊर्जा मात्र त्याची मजा घेत म्हणते की साधं नाव सांगताना घाबरणारा माणूस कोर्टात कसा बोलेल. शौर्य मात्र तिला समजावतो की गरजेच्या वेळी तो नक्की बोलू शकतो. दोघांमधील हे संभाषण हसत खेळत सुरू असलं तरी आतून दोघांनाही येणाऱ्या दिवसांची चिंता सतावत आहे. दुसरीकडे घरात आजी, विजया, शैलजा आणि प्रभाकर यांच्यात गंभीर चर्चा सुरू असते. पद्माबाबत घडलेल्या सगळ्या गोष्टी आजींना कळतात आणि त्या प्रचंड संतापतात. हर्षवर्धनने पद्माला घरात डांबून ठेवलं, तिचा फोन काढून घेतला, हे सगळं ऐकून आजींना धक्का बसतो. पद्मा अचानक गायब झाल्याचं समजल्यावर आजी ठाम निर्णय घेतात की हर्षवर्धनला खरी गोष्ट अजिबात कळू द्यायची नाही. आजी विजयाला स्पष्ट सांगतात की हर्षवर्धन विचारेल तेव्हा ठरवलेली गोष्ट सांगायची. पद्मा डॉक्टरकडे गेली होती आणि तिथून निघून गेली, एवढंच उत्तर द्यायचं. विजया घाबरलेली असते, कारण खोटं जास्त काळ लपवता येणार नाही याची तिला जाणीव असते. इकडे ऊर्जा मुद्दाम शौर्याची कोर्टासारखी तयारी करून घेत असते. प्रश्नांवर प्रश्न विचारत ती त्याची परीक्षा पाहते. शौर्य प्रामाणिकपणे उत्तर देतो, पण ऊर्जाला जाणवतं की कोर्टात इतकी साधी उत्तरं चालणार नाहीत. ती ठामपणे सांगते की ही केस तिच्यासाठी फार महत्त्वाची आहे, केवळ कायदेशीर विजयासाठी नाही, तर स्वतः अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. ऊर्जा शौर्याला सांगते की हर्षवर्धन जहागीरदारसारख्या मोठ्या व्यक्तीसमोर उभं राहणं ही तिच्यासाठी आयुष्याची मोठी लढाई आहे. शौर्य तिच्या आत्मविश्वासाने प्रभावित होतो आणि नकळत तिच्या जवळ येऊ लागतो. दरम्यान दिल्लीमध्ये असलेल्या हर्षवर्धन शिकरेंचा फोन उचलतो. विक्रांतच्या मित्रांना पोलिसांनी अटक केल्याचं त्याला कळतं आणि ही बातमी कळताच तो अस्वस्थ होतो. शिर्के थेट इशारा देतात की त्याच्या मुलावर काहीही केस चालणार नाही. हर्षवर्धन सगळं मॅनेज करण्याचं आवाहन देतात, पण मनातल्या मनात ते दबावाखाली येतात. पोलीस स्टेशनमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर होते. विक्रांतच्या मित्रांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू होते. कुठलीही सेटलमेंट चालणार नाही असा कडक इशारा दिला जातो. यामागे मोठं राजकारण शिजत असल्याचं स्पष्ट होतं. दुसरीकडे शौर्य आणि ऊर्जा यांच्यातील जवळीक वाढत जाते. ऊर्जाला ड्रॉप केल्यानंतर शौर्य तिच्या सुरक्षितेसाठी थांबतो. हा साधा क्षण दोघांसाठी भावनिक ठरतो. प्रेमावर बोलताना ऊर्जा म्हणते की तिला प्रेम समजत नाही, पण शौर्य मात्र आधीच तिच्या प्रेमात अडकलेला दिसतोय आणि त्याला खरी भीती असते ती आपली ओळख उघड झाली तर सगळं बदलून जाईल. घरात आजी दिव्याला आधार देतात. दिव्याला वाटतं की ती या घरात कुणीतरी तिच्या बाजूने उभं आहे. विजया मात्र सतत विचारत असते हे सगळं किती दिवस लपवता येणार आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. एकीकडे कायद्याची लढाई, दुसरीकडे वाढतं प्रेम आणि मधोमध दडलेली मोठी गुपितं. पुढील भागात सत्य उघड होणार की नाही आणि नाती अधिक गुंतणार आहेत का उलगडणार आहेत, हे पाहणं रंजक ठरणार आहे.